भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करते. आज माझ्या आजी म्हणजे माता रमाईंचा 91वा स्मृतिदिन आहे. त्यांना पण अभिवादन करून मी आजच्या ह्या समारंभ 12वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन झालं आहे माझ्या हस्ते असं जाहीर करते. पहिल्या प्रथम मला या उद्घाटनाचे आमंत्रण दिल्याबद्दल मी आयोजकांचे, आणखीन विशेषतः डॉक्टर रेखा मेश्राम आणि प्राध्यापक भरत सरांचे आभार मानते. ते दरवेळेला मला नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतात आणि मी येत असते. कारण त्याचं कारण म्हणजे रमाईंबद्दलचे क्रांतिकारक विचार किंवा त्यांचे संस्कार समाजामध्ये गेले 15 ते 20 वर्षापासूनच आपण पसरवत आहोत. त्याच्या आधी आपण फक्त त्यांची माहिती गोळा करत होतो, कारण रमाई खूप आधी त्यांचं निधन झाल्यामुळे फारशी माहिती नव्हती. जेव्हा खूप साऱ्या साहित्यिकांनी त्यांची माहिती मिळाली तेव्हा ती समाजामध्ये सगळ्यांना पोहोचवण्याचं काम खूप जणांनी केलं. त्याच्यात डॉक्टर रेखा मेश्राम आणि प्राध्यापक भरत सरांचा सिंहाचा वाटा आहे असं मला नेहमीच वाटतं. त्याच्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते, कारण खूप जणांना रमाईंचे क्रांतिकारक विचार माहीत नव्हते. फक्त त्यांनी केलेले कष्ट वगैरे ह्याच गोष्टींवर किंवा त्या एक अशा खूप दुःखी असं त्यांना प्रोजेक्ट करत होतो. पण मी कधीच असं मानणार नाही. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तर त्या क्रांतिकारी बाई होत्या, कारण त्या जेव्हा त्यांनी जो लढा केला होता त्यावेळेला मनुस्मृतीचं हे होतं. अशा वेळेला त्या इतर महिलांपेक्षा खूप पुढे होत्या आणि त्यावेळेला त्या घराच्या बाहेर पडून बाबासाहेबांच्या साथीनं काम करत होत्या. भले ते समाजाचं नाही, पण बाबासाहेबांना ज्या सपोर्ट सिस्टम लागत होती, बाबासाहेबांना त्यांनी जे घडले त्यात बाबासाहेब स्वतःसुद्धा म्हणाले की याच्यात रमाईंचा खूप मोठा वाटा आहे. आणि असे जे काही त्यांचे विचार आहेत रमाईंचे किंवा त्यांचे संस्कार आहेत ते पोचवण्याचं काम ही खूप जण करत आहेत. त्याच्यात रेखा मेश्रामांचं हे. आजचा विषय आहे महिलांची चळवळ. महिलांची चळवळ ही बाबासाहेबांच्या आधीपासून आपल्या समाजातल्या महिला पूर्वीपासून करत होत्या, पण आपल्या आपल्या परीने करत होत्या. जेव्हा बाबासाहेबांची क्रांतिकारक आणि ऐतिहासिक चळवळ सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी महिलांना खूप प्राधान्य दिलं. तुम्ही पाहिलं असेल, बाबासाहेब एकदा असे म्हटले होते की त्या समाजाची उंची जेव्हा लक्षात येते जेव्हा त्या समाजाच्या महिला सुशिक्षित आणि समाजाची एक आधारस्तंभ असते, त्यावरून आपण त्या समाजाचं हे मोजमाप करतो. आणि हाच आधार घेऊन बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक चळवळीमध्ये महिलांना प्राधान्य दिलं. इतकंच नव्हे तर त्यांची संख्या पुरुषांबरोबरच होती. तुम्ही महाडचा सत्याग्रह बघितलात तर जेवढे सत्याग्रही पुरुष होते तेवढेच महिला सुद्धा होत्या. हे जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांची एक स्वतंत्र मीटिंग घेतली आणि बाबासाहेबांनी त्यांना कसं राहायला पाहिजे, त्यांनी काय विचार करायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लोक दुसऱ्यांपासून अलग आहेत असं समजणार नाही. हे जेव्हा महिलांनी ऐकलं तेव्हा दुसऱ्या दिवसाच्या परिषदेला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच त्या महिलांनी आपला पेराव करून आल्यानंतर बाबासाहेबांच्या बक्षिसात त्या महिला पात्र झाल्या. नंतर तुम्ही जर महिलांची चळवळ बघितली तर काळाराम मंदिराचा सत्याग्रह घ्या. हा खूप वेळ चालत असलेला सत्याग्रह होता, पण ह्या सत्याग्रहात रोज महिलांचा सहभाग असेल याच्यासाठी त्या बरोबर नियोजन करत होत्या आणि प्रत्येक दिवशी त्या पुरुषांच्या खांद्याला लावून तिकडे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रहामध्ये सहभागी होत होत्या. बाबासाहेबांची चळवळ आणि फुलेंची ऐतिहासिक चळवळ जर पाहिली तर ह्या चळवळीला ऐतिहासिक चळवळीबरोबर बौद्ध धम्माचा सुद्धा एक सहयोग मिळाला. त्याच्यामुळे महिलांनी आपण जे काही देव धर्म काही करत होतो ते बाबासाहेबांच्या एकाच सांगण्यावरून त्याने नाहीसे केल्यामुळे आपण जर आज जे काही प्रगत आहोत त्याचं हे श्रेय सगळे मागच्या महिलांनी किंवा त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे आहे. बाबासाहेबांच्या नंतर तुम्ही पाहाल तर महिलांची संघटना थोडीशी डगमगली होती किंवा नसल्यासारखीच होती, पण 1990च्या दशकानंतर पुन्हा महिलांनी जो जोर धरला त्याच्याने आपण खूप सारी प्रगती करू शकलो असं मला नेहमीच वाटतं.
तुम्ही पाहाल तर बाबासाहेबांनी महिलांचे त्यांच्या वेळेला दिलेल्या योगदानामध्ये जेव्हा जनता वृत्तपत्र सादर केलं त्या वृत्तपत्राच्या मंडळावर 2 महिलांचा सहभाग सुद्धा होता. असं बाबासाहेबांनी जेव्हा महिलांना प्राधान्य दिलं त्यामुळे आपण इतक्या प्रगत झालो. आणि जसं आता म्हटलं जी 1942ची जी महिलांची परिषद झाली त्या परिषद मध्ये मोर दॅन 25,000 बायका तरी उपस्थित होत्या. आणि बरं त्यांचे विषय काय होते तर घटस्फोटाचा विषय होता, बालविवाहाचा विषय होता, आम्हाला महिलांना समता सैनिक दलामध्ये स्थान मिळायला पाहिजे, महिलांच्या शिक्षणाचा संबंध होता. असे अनेक ठराव करून ते बाबासाहेबांच्या चळवळीला किंवा त्यांच्या अस्पृश्यतेच्या मुवमेंटला, धर्मांतराच्या मुवमेंटला महिलांचा खूप सहकार्य होतं. मला तुम्हाला आता सांगायचं आहे की बाबासाहेबांनी जेवढ्या काही चळवळी केल्या त्याला आपण पुन्हा जागृत करायला पाहिजे. मला इकडे एक इन्सिडेंट सांगायचा आहे मागच्या वर्षाचाच, म्हणजे डिसेंबर महिन्याचा. 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिवस आहे. त्या दिवशी मी महाडला गेले होते. आता इकडे लोकांची संख्या वाढली आहे, मला खूप आनंद होत आहे. मगाशी मी जेव्हा आले तेव्हा खूप कमी होती. मला त्या गोष्टीची आठवण झाली म्हणून मी सांगत आहे. मी आणि माझा नवरा आणखीन एक आमच्याबरोबर परदेशातून आलेले ग्रहस्थ होते. आम्ही गेलो, त्यांना ते मनुस्मृती दहनाची जागा वगैरे पाहायची होती, आणखीन चौदार तळे वगैरे पाहायचे होते म्हणून आम्ही गेलो. मी तुम्हाला खरं सांगते तिकडे मनुस्मृती दहनाच्या तिकडे फक्त 50 ते 60 लोक होते आणि चौदार तळ्याकडे तर एकही माणूस नव्हता. माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत. ह्याचा अर्थ मी असा काढला की जेव्हा गव्हर्नमेंट एखादे प्रोग्राम, जे बाबासाहेबांना हे सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे ते स्वतः कॅप्चर करायला पाहतं, त्यांच्यामध्ये काही बाबासाहेबांविषयी आत्मीयता आहे असं तुम्ही जराही मानू नका. त्यांना जस्ट फक्त तुमचे मतं किंवा तुम्ही पाहिजेत म्हणून ते बाबासाहेबांचे गुणगान गातात. ते जेव्हा गव्हर्नमेंट काहीतरी करते तेव्हाच आपले लोक तिकडे जातात, नाहीतर अक्षरशः आपण जात नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी किंवा आपल्या जे रमाई असतील, सावित्रीबाई असतील, महात्मा फुले जी असतील, त्यांनी इतकं आपल्यासाठी केलं. मग आपण एखाद दिवशी किंवा वर्षातले 5-6 दिवस त्याच्यासाठी आपण एकत्र आहोत किंवा आम्ही परत चळवळ उभी करू शकतो, आम्ही पुन्हा संघर्ष करू शकतो. जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संघर्ष करा, हे आपण करू शकतो हे दाखवण्याचं त्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन आपलं एकजूट दाखवण्याचं प्रतीक म्हणजे आम्ही एकत्र आहोत आणि तुम्ही किती अन्याय केला तरी आम्ही झगडू शकतो किंवा आम्ही परत बाबासाहेबांनी सांगितलेला संघर्ष करू शकतो. पण खेदाने म्हणावं लागत आहे का ते प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की असं आपण का वागत आहोत. तुम्ही इकडे जे एवढ्या कष्टाने आलात, आपल्या अदर महिलांना वगैरे सांगा की प्रत्येक महिला चळवळ ही खूप महत्त्वाची आहे. कारण बाबासाहेबांनी स्त्री घरातली प्रमुख असते. तुम्ही जर मुलांना वगैरे प्रत्येक ठिकाणी चांगले संस्कार किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं म्हणून आपण आज जे काही चांगले राहत आहोत किंवा जे चांगलं शिक्षण घेत आहोत, खूप कमी लोकांना मिळते. गावातली परिस्थिती खूप वाईट आहे. पण जे काही मिळत आहे ते पसरवण्याचा किंवा आपल्याला जे मिळालं आहे ते दुसऱ्याला देण्याचं जर हे करायचं असेल तर प्रत्येकाने ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या आहेत त्याचा आपण पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे, संघटित होऊन काम करायला पाहिजे. आणि ह्याच्यात महिलांचा भाग सगळ्यात जास्त असायला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी महिलांसाठी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. त्यांनी सगळ्यात जातीच्या महिलांसाठी केलेलं आहे. ते कोण मानत नाही. मग आपलीही गणना त्यांच्यातच होत जाईल जर आपण पण तसे वागायला लागलो तर. दुसऱ्या महिलांना दाखवण्यासाठी आपण ज्या महिला आहोत, जे बाबासाहेबांना मानतात, त्यांनी अशा ॲटलिस्ट 25 डिसेंबरला आपली एक भव्य मोठी सभा किंवा महिलांचं गॅदरिंग हे महाडला जिथे मनुस्मृतीचं दहन झालं तिकडे होणं खूप जरुरीचं आहे. आजच्या या 12व्या महिला चळवळीच्या साहित्य संमेलनात माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुढचेही असे खूप चांगले साहित्य संमेलन हो आणि खूप सारे लोक येऊ आणि जे काही भरत सर आणि रेखा मॅडम जे काही करत आहेत त्यांच्या कष्टाला थोडं तरी चीज व्हायला पाहिजे. मोठ्या संख्येने या चांगला प्रचार करा या संमेलनाचा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.